चला उशीर येणाऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्या आणि कंपल्सरी चेसिंग हा खरं स्पर्धेचा नियम आहे याची आपण नोंद घ्यावी. हॅलो सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वाशी रॉयल संघाकडनं गणेश गुप्ता आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला आहेत हमजा खान आणि बॉलिंग ट्रॅकवर देखील हमजा खान. शिरवणी 11 संघाकडनं पहिल्या षटकाची धुरा करता सांभाळत असताना. चला दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. नगरसेवक चषक 2025 ला आपण करतोय प्रारंभ. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सज्ज आहेत आमचे पंच, सज्ज आहे आमची युट्यूब लाईव्ह आणि सज्ज आहेत आमचे गुणलेखक. आमचं खचाखच भरलेलं व्यासपीठ आपले सर्व सारसोळे परिसरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आनंद घेत असताना हमजा खान सामना करतोय गणेश गुप्ता. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल. आखू टप्प्याचा बॉल उचली घेणारा चेंडू राईस झाला आणि सरप्राईज करून गेला. चला विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल हमजा खानचा. निर्धाव चेंडूने सुरुवात करत असताना पावसाळी क्रिकेट म्हटलं उमेश सर की एक वेगळं वलय, एक वेगळ्या टॅक्टिक्स, वेगळ्या रणनीती तुम्हाला पाहायला मिळतात. सिमेंटची विकेट आणि हातात असलेला रबरचा चेंडू इथे पुढे टाकला होता. थोडासा हलकासा टप्पा पुढे टाकला मात्र मिस केलाय बॅटरने. चला विकेट किपर के जात असताना 2 चेंडूंवर 2 व्हेरिएशन इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते हमजा खान कडून. थोडीशी चर्चा क्रीडांगणाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान होत असताना आवश्यक आहे. तर सुरुवात स्टार्ट हा आक्रमक म्हणणं आवश्यक आहे. रबर बॉल म्हटलं की तुम्हाला हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत असतात. मात्र या मॅच मध्ये 2 डॉट बॉलने सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस थोडासा खाली राहिला बॉल मात्र दिशा काय सांगते पंच आमच्यापर्यंत वळतात. इट्स अ वाईट बॉल. व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळालाय आणि वाईट बॉलने मात्र धावफलकाला सुरुवात होत असताना वाशी रॉयल संघाची पहिले 2 चेंडू डॉट आले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत असताना हमजा खानने कुठेतरी लाईन अँड लेंथ बिघडवली आणि एक धाव मात्र खर्च केली. डाऊन दी ट्रॅक समोर फटका खेचलाय आणि नगरसेवक चषक 2025च्या या पावसाळी रबर क्रिकेटचा पहिला दमदार षटकार गणेश गुप्ताच्या बॅटमधनं. माफ करा धनेश गुप्ता आहेत जसं स्ट्राइकवर आणि षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे हमजा खान कडनं देत असताना. धावफलक पुढे सरकत आहे 7 या आकड्यावर. स्लोवर ऑन बॉल टाकला होता यावेळेस. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ती थोडीशी मिसफील्ड आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत असताना धावफलक पुढे सरकते 9च्या घरामध्ये. 9 रन्स. हॅलो पुढचा बॉल. यावेळेस अलंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह केलाय. वाडी लॉंग ऑफला खेळाडू तैनात. सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद वाशी रॉयल संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10.
हमजा खान सुरुवात खूप चांगली केली होती. दोन खरं तर निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात केली होती. त्यानंतर धनेश गुप्ता यांच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर एक षटकार, तत्पूर्वी एक वाईट, त्यानंतर दुहेरी धाव आणि आता सिंगल. अशा पद्धतीने 10 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात हमजा खानकडनं. नगरसेवक चषक तुम्ही पाहताय. कुशल 11 आणि जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब आयोजित ही दमदार पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. मंदार प्रभू आपल्याला पाहायला मिळते सेकंड ओव्हरमध्ये. 4 षटकांची लढत, पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिला सामना सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर. वन्स अगेन धनेश गुप्ता द हार्ड हिटर बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. विकेटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये शिरवणे 11 संघ. बघूया मंदार प्रभू इथे विकेट प्राप्त करून देते. पहिला बॉल डावकुऱ्याचा गोलंदाज तुम्ही पाहताय राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला बॉल वळवला, अगदी बोटांमधली जादू त्याने दाखवली. चांगला टर्न तो प्राप्त करतोय. इथे शफल खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम मिस जज आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. आणि धनेश गुप्ता बाद होत असताना पहिला धक्का लागतोय तो वाशी रॉयल टीमला. एक मोठी विकेट इथे प्राप्त केली. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. टायमिंग व्यवस्थित जुमलं नाही, मिस जज केलं. खरं तर चेंडूला टप्पा आणि गती ओळखू शकले नाही. भरपूर शफल झाले. मात्र मंदार प्रभूची लाईन जर आपण पाहिली तर अगदी विकेट टू विकेट होती. अगदी मधल्या यष्टीवर जाऊन चेंडू आदळला आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो खरं तर धनेश गुप्ता यांचा. 2 बॉल टाकलेत, अजून एकही धाव खर्च केली नाही. एक महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली आहे ती मंदार प्रभूने. नील तळेकर वन डाऊनच्या रूपात मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. शिरवणे विरुद्ध वाशी रॉयल. रामलीला मैदान चर्चा करतो. ऐतिहासिक क्रीडांगण, अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा, अनेक नामांकित खरं तर खेळाडूंचे इनिंग्स, परफॉर्मन्स तुम्ही या क्रीडांगणावर अनुभवलेत. आणि या 2 दिवसांमध्ये देखील अशाच काही खेळी आणि परफॉर्मन्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. तिसरा बॉल मंदार प्रभू वन्स अगेन. यावेळेस मात्र जागेवर फेकून दिले बॉलला. ऑन साइड क्लिअर करतोय बॉल. पहिल्याच बॉलवर मात्र शंखनाद करणारा षटकार नीळ तळेकरच्या बॅटमधनं. आवश्यकता होती मोमेंटम प्राप्त करण्याची, जो गेला होता गेल्या काही चेंडूंपासून. डॉट बॉल, त्यानंतर आलेली विकेट. धावसंख्या पुढे सरकते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. तीन चेंडू आतापर्यंत टाकलेत मंदार प्रभूने. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय कोणती धाव दिली नाही, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर आला तो षटकार आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकली 16 या आकड्यावर. श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गाव या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा संपन्न होते. पुढचा बॉल यावेळेस थोडासा खाली राहिला होता, टायमिंग जुळला नाही, अगदी टोला बॉल लागलाय. ऑन साइडला पुन्हा डीप मधनं खेळाडू येतोय. काऊ कॉर्नर परीक्षेत्रातनं तोपर्यंत सिंगल काढली जाते. धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावर. पहिल्यांदा आपण पाहतोय खरं तर हमजा स्ट्राईकवर आलाय. आतापर्यंत 10 चेंडू झालेत या इनिंग मध्ये आणि 11व्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली आहे. 4 षटक 24 चेंडू जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. लोअर फुल टॉस बॉल उडवलाय ऑन साइडला. एक चांगली संधी दिली होती आणि संधीचं सोनं केलंय त्या हमजाने. पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेला खेळाडू, त्याला तुम्ही टाकताय लोअर फुल टॉस कमी गतीने. अगदी रडार मधला चेंडू, स्लॉट मधला चेंडू आणि त्याला मात्र ऑन साइडला भिरकावून दिलंय. पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे नीळ तळेकरने खातं उघडलं होतं षटकाराने, हमजाने देखील षटकारानेच खातं उघडलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23च्या घरामध्ये. 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात वाशी रॉयल्स. मंदार प्रभू पुन्हा एकदा. हो, कमी गतीने टाकलेला बॉल, थोडी उसळी प्राप्त केली आहे. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय मंदार प्रभूचा. डॉट बॉलने सांगता केली आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 23 धावा. यानंतर होणारा सामना इच्छापूर्ती वाशीगाव
आणि नेरूळ 11 नेरूळ दोन्ही संघांसाठी हा पहिला कॉल आहे कॅप्टनसाठी की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचंय. योगेश भगत आणि सिद्धेश कडू दोन्ही संघांचे कर्णधार. यस, पेनल्टी आहे उशिरा येणाऱ्या संघाला 3 धावांची, याची आपण प्रामुख्याने नोंद घ्यावी. का शिस्तबद्ध आयोजन, कारण क्रिकेट म्हटलं की शिस्तीला खरं तर प्राधान्य नेहमीच मिळतं आणि ते याही स्पर्धेमध्ये मिळणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सागर सिंग आले तिसऱ्या षटकामध्ये, 2 षटकानंतर 23 धावा. थोडासा मोमेंटम प्राप्त केलंय दोन्ही खेळाडूंनी, हमजानी आणि नीलने एक षटकार ठोकलेत, त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजांवर जास्त दडपण त्यांनी निर्माण केलंय. षटकाला सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, चांगला हाताळला. अगदी शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल काढली जाते. वेगवान चेंडू हाताळला होता खरं तर सागरच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट तो सुरुवात करत असताना या षटकाची. चांगला दांडगा अनुभव आपण पाहिलं की नवी मुंबईचं क्रिकेट गेल्या काही वर्षामध्ये भरपूर परिपक्व झालंय उमेश सर, असं आपण म्हणू शकतो. अनेक खेळाडू व्यावसायिक दृष्टिकोनातनं या स्पर्धेमध्ये उतरत असतात, या क्रिकेटकडे पाहत आहेत. त्यांचा फायदा नक्कीच झालाय, कारण त्यांचा खेळाचा दर्जा उंचावलाय. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लोवर वनचा वापर कुठेतरी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला, तो सोडून दिला खरं तर चेंडू हमजाने आणि तिथे फसगत झाली, कारण चेंडू खरं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केली सागरने आतापर्यंत. इथे बघा चांगला चेंडू, गुडलँड स्पॉट इथे आपण पाहतोय पिक करत असताना गोलंदाज. काही काही खेळाडू असे असतात ना की रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चमकत असतात, त्याबद्दल आपण नक्कीच आज दिवसभर चर्चा करूया. मात्र 2 बॉल सलगचे डॉट आलेत आणि हमजावर आता दडपण वाढलंय, कारण दुसऱ्या षटकामध्ये आलेला धावा इथे मात्र आता रोखल्या गेल्या त्या सागरकडून. 3 बॉलमध्ये फक्त सिंगल. स्लोवर वन टाकला होता, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल आहे. खराब जजमेंट, बॉल फरार एका टप्प्याने सीमा पार आणि आलाय तो चौकार. प्रेशर मात्र रिलीज केलंय त्या हमजाने. 2 बॉलमध्ये कोणती धाव आली नव्हती, दडपण निर्माण झालं होतं, दडपण झुगारलं आणि हा चौकार खेचला तो म्हणजे हमजाने. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला, खेळाडूचे प्रयत्न होते मात्र आवाक्याच्या बाहेर बॉल होता. धावसंख्या पुढे सरकली 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. वाशी रॉयल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. सागर राऊंड द विकेट आता मारा करेल हमजाला. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट क्रॅकिंग ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तितक्याच ताकदीची फिल्डिंग आणि इथे खराब कॉलिंग, मात्र विकेट किपर कडनं बॉल कलेक्ट करण्यामध्ये मात्र अपयश पाहायला मिळालंय. अरविंद राणा अर्थात सोनू आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, एक मोठं नाव नवी मुंबई क्रिकेट मधलं. धावसंख्या आहे 30 रन्स. यावेळेस मात्र सोडून दिले आणि हा हमजाचा चांगला निर्णय, कारण ऑफस्टक पासून भरपूर बाहेर गेला होता बॉल, थोडासा खाली राहिला होता, बाउन्स कमी मिळाला होता. धावसंख्या वाईट बॉलच्या स्वरूपात पुढे सरकते 31 या आकड्यावर. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते सागरने, फक्त 1च धाव खर्च केली होती, मात्र तदनंतर चौकार, 2 धावा वाईड आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस खोदून काढला इनसाइड आउट पुन्हा एकदा. बॉल काही काळ हवेत होता, चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळते अनिकेत कडनं. आणि इथे बघा संधी आहे आणि या संधीचं मात्र सोनं केलंय. अरविंद राणा कोणती चुकी करत नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे विकेट गमवावी लागते. ते नील तलेकर मात्र जाईल मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकेल 32 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात वाशी रॉयल. कुशल 11 आणि जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहताय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक 2025. आपल्या सर्वांचे लाडके सूरजदादा पाटील साहेब नगरसेवक यांच्याकरता वाढदिवसाचं औचित्य साधून 2 दिवसीय
या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गाव या ठिकाणी। पहिला सामना पहिल्या दिवसातील सध्या प्रगतीपथावर शिरवणे 11 विरुद्ध वाशी रॉयल। टॉस जिंकला शिरवणे संघाने, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि थोडासा आपण पाहिलं तर 50-50 राहिलाय तो निर्णय, कारण धावा आल्यात 32 3 ओव्हरमध्ये, ऑलमोस्ट 11चा रन रेट प्रति षटक मेंटेन ठेवलाय, मात्र 2 विकेट गमावल्यात। तर आतापर्यंत वाशी रॉयल संघाने शिरवणे 11च्या विरुद्ध शेवटचं षटक आता महत्त्वपूर्ण असेल खरं तर दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून। वाशी रॉयल संघ नक्कीच 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील, 48 ते 50 चांगली धावसंख्या असू शकेल कदाचित। रोहित पाटील याला आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये। प्रशांत आलेत नवीन बॅटर, मात्र हमजा सेट झालाय। डावकुरे हाताचा विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याची विस्फोटकता आपण अनुभवली तशाच पद्धतीने तो दावा करण्याचा प्रयत्न करेल, मात्र रोहितची रणनीती काय असेल त्याच्या विरुद्ध या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। पहिला बॉल वन्स अगेन खाली राहिला थोडासा। यस, पंचांकडे अपील केली गेली आहे, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते, मात्र पंच आमचे अपील खारिज करतायत। डॉट बॉलने सुरुवात, चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, आपण नोंद घ्यावी। न्यूट्रल पंच आहेत या स्पर्धेमध्ये आणि भरपूर अनुभव असलेले पंच आहेत, मात्र चेंडू अगदी उत्तमरित्या हाताळला होता रोहित पाटील यांनी। जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू आणि थोडासा खाली राहिल्यामुळे मात्र हमजाला तो चेंडू उमगला नाही, कळला नाही आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंगचे, धावसंख्या 32 वाईडी शॉर्करचा प्रयत्न होता, तितकंसं टायमिंग जुळलं नाही। डीप मधनं खेळाडू येतो, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त वेगाने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय, कारण हमजाला सोडावे लागतंय मैदान आणि वाशी रॉयलला लागलाय तो तिसरा धक्का। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 33। चला इच्छापूर्ती वाशी गाव आणि नेरुळ 11 नेरुळ गाव। टॉस साठी कॅप्टनला विनंती असेल उपस्थित राहायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। या ओव्हर नंतर आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल। भरपूर घडामोडी आपण पाहिलं तर या चेंडूवर पाहायला मिळाल्या। वाडी शॉर्करचा तो चेंडू हाताळला होता, अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू लागला, एक्स्ट्रा कव्हर वरनं मात्र जबरदस्त फिल्डिंग अनिकेतची पुन्हा एकदा पाहायला मिळाली डीप मधून आणि अरविंद राणाने लगेच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि हमजाला मात्र मैदान सोडावं लागलंय। नवीन बॅटर केशू, शेवटचे 4 बॉल या पहिल्या सत्रातील अजूनही बाकी आहेत। अगदी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आपल्याला जाणवते, कारण अगदी पावसाचं थोडंसं आपण पाहतोय, जणू रुसलाय की काय पाऊस आज। आशा करूया आज दिवसभर पावसाच्या हलक्या का होईना सरी या क्रीडांगणावर कोसळतील आणि या स्पर्धेचा आनंद दुगुणित करतील, कारण आपण खेळतोय पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट। आतमध्ये येणारा चेंडू डिफेन्स इथे पाहायला मिळाला, हलक्या हाताने फक्त पुश केले, सिंगलचा प्रयत्न दुसरीचाही सुरू झालाय। हो डायरेक्ट थ्रो आला असता तर काम तमाम झालं असतं कदाचित। जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हमजाच्या माध्यमातून, मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। धावसंख्या 35 वाशी रॉयल्स 3 विकेटच्या मोबदल्यात आणि शेवटचे 3 बॉल बाकी। 50 ची आपण चर्चा करत होतो, मात्र आता 40 तरी होतील की काय, का 45 पर्यंत तरी जाईल हा संघ। शफल झाले होते, थोडेसे बॅकफुटला गेले आणि मात्र बॅट हलकीशी कडा लागली आहे। अरविंद राणा आहेत विकेटच्या पाठीमागे, चांगला झेल टिपलाय आणि रोहित पाटीलच्या मात्र या ओव्हरमध्ये दुसरी विकेट मात्र इथे प्राप्त होत असताना या अगोदर रनआउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र विकेट प्राप्त केली आहे ती रोहित पाटील यांनी। अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत, धावसंख्या स्थिर स्तब्ध थांबली आहे, स्टॉप झाली आहे ती 35 या आकड्यावर। 35 रन्स ओनली। इस्माईल आलेत आता नवीन बॅटर,
शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील. प्रशांत आले चौथ्या क्रमांकावर, मात्र त्यांना स्ट्राईक अजूनही काही मिळालेलं नाहीये. स्ट्राईक पासून तेही वंचित राहिले पूर्ण वेळ. 35 धावा आहे 2 बॉल मध्ये. एखाद जरी षटकार आला तरी 40 आणि या 2 आले तर मात्र अजून जास्त धावा इथे पाहायला मिळतील. त्यासाठी प्रयत्न करेल तो नक्कीच इस्माईल रोहित पाटील. राऊंड द विकेट आले होते. ओव्हर द बॉल रेड खेळण्याचा प्रयत्न, तितकीशी ताकद नव्हती, पॉवर जनरेट करता आली नाही, फक्त सिंगल मिळणार आणि धावसंख्या पुढे जाणार ती 36 या आकड्यावर. आता शेवटचा बॉल फेस करतोय तो प्रशांत. वाशी रॉयल संघ नाणेफेक खरं तर विरुद्ध राहिली, बॅटिंग वाटायला आली आणि मात्र शिरवणे 11 संघाने चांगला पंजा कसला. त्यानंतर यावेळेस मात्र बेमिसाल टायमिंग, तडाखा शेवटच्या बॉलवर चांगलं फिनिश केलंय आपल्या इनिंगला. आणि खरं तर बऱ्याच वेळ स्ट्राईक पासून वंचित असलेला प्रशांत जसा स्ट्राईकला आला त्याने दाखवून दिलं त्याचं पोटेन्शियल आणि त्याची क्षमता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावर आणि 43 धावांचं असेल ते लक्ष्य. अर्थातच शिरवणे 11 शिरवणे या संघासमोर. जाऊया आपण टॉस साठी. इच्छापूर्ती वाशीगाव विरुद्ध नेरुळ 11 नेरुळ गाव. आणि जिथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे मार्गदर्शक उमेशजी म्हात्रे सर. चला त्या अगोदर आपण काही इथं या माईकला आवाज द्या. या ठिकाणी या व्यासपीठावरती काही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. सर्वप्रथम अतिथी देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि त्याप्रमाणे या स्पर्धेच्या अनुषंगानं व्यासपीठावरती आदरणीय उपस्थित आहेत मी सन्माननीय श्री कृष्णा टांडेल यांचा सन्मान इथे झालेला आहे. त्यानंतर मी पुढचे सन्माननीय श्री सारसोली गावचे नारायण मेहेर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान गणेश मडबींच्या उपस्थितीमध्ये केला जातो. त्यानंतर चंद्रकांत वैती साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. कुशल मडवींच्याच उपस्थित सन्मान. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री हितेश गामी साहेब इथे उपस्थित आहेत. आपला मूल्यवेल या स्पर्धेला त्याने दिला, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याचबरोबर आमचे सन्माननीय समाजसेवक सुनील पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत महेंद्र कदम साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान मी कुशल मडवींच्याच उपस्थितीमध्ये आज सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे PSI रिटायरमेंट कांबले साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत संजय सिद्रुक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आमचे रवी मेहेर यांच्या उपस्थितीमध्ये हा केला जातो. त्यानंतर आमचे सुप्रसिद्ध पंच आहेत प्रवीण शिंदे सर, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. कुशल मडबींच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर सन्माननीय श्री बबन पवार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान गणेश मडबींच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. त्यानंतर सन्माननीय श्री नितीन माटेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी समोर बोलवतोय, त्यांचाही सन्मान रवी मेहेर म्हणजेच लारा यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. त्यानंतर दाभोळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित केलं जाईल. तुला अमूल्य बेल या स्पर्धेला तुम्ही दिलं. त्यानंतर बाळू ओव्हल साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान शुभ सन्मान इथे केला जाईल. कुशल मडवींच्या उपस्थितीमध्ये सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर आमचे सन्माननीय श्री शशिकांत टांडेल साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके क्रिकेट प्रेमी, कुठलीही स्पर्धा असो की त्यांची हजेरी प्रत्येक स्पर्धेला असते, असे आमचे सुप्रसिद्ध क्रिकेट प्रेमी गोटोली गावचे प्रेमनाथ मडबी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे.
त्यानंतर सुशांत सर इथे उपस्थित आहेत. सुशांत सरांनाही आमंत्रित करतो आपण समोर यायचा की आपलाही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. रवी मेहर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर सर्वांचे लाडके आणि सारसोले गावचे एक थोर समाजसेवक यशवंत टांडेल साहेबांना विनंती करतोय की आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. चला तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या, कारण सेकंड डावाला सुरुवात झालेली आहे. इच्छापूर्ती वाशीगाव आणि नेरूल 11 नेरूल. मी सन्माननीय श्री यशवंत टांडेल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला सन्माननीय यशवंत टांडेल साहेबांना विनंती करतोय. प्रमोद पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. एक महान खेळाडू, लिजेंड खेळाडू, थोडासा जाईबंदी आहे आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत असताना ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. चला दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस इथे केला जाईल. इच्छापूर्ती वाशीगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नेरूल 11 नेरूल असा दुसरा सामना आहे. त्याचबरोबर सन्माननीय मुबारक खान साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान त्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. मुबारक खान साहेबांचा सन्मान होईल. चला तर सुनील पाटील आहेत आमच्या समेत, यशवंत टांडेल साहेब इथे आहेत आणि दोन्ही टीमला इथे शुभेच्छा दिल्या जातात. छापा कॉल केलेला आहे आणि इथे जिंकलेला आहे फोर फिटनेस वाशीगाव या टीमनं टॉस इथे जिंकलेला आहे. अभिनंदन टीम, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल या मॅच मध्ये, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये? निर्णय टीममेटला विचारून सांगतो. काय रणनीती असेल, कुठले कुठले प्लेयर्स आहेत आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि ते चांगले खेळतील? स्पर्धेमध्ये सर्व नवीनच खेळाडू आहेत, सर्वांना चान्स द्यायला हवा. त्यानुसार आम्ही सर्व टीम सेट करतो. तुला काय वाटते, तू टॉस जिंकलास, तू टीममेटला विचारण आहे हे पक्का आहे, परंतु तुला काय वाटते की या मॅच मध्ये, या स्पर्धाचं जो वातावरण पाहत असताना तू टॉस जिंकलास, काय निर्णय घ्यायला पाहिजे? निर्णय तर क्षेत्ररक्षणच घ्यायला पाहिजे. ग्राउंडचा जर विचार केला तर स्कोर इथे चेस होतो, तर त्या हिशोबाने चेसिंगच घ्यायला पाहिजे. आणि स्पर्धेविषयी, कारण रबर बॉल स्पर्धा आहे आणि पहिल्याच हंगामातली ही या क्रीडांगणावरती ही पहिली स्पर्धा आहे. स्पर्धा खेळत असताना कसं फील करशील आणि काय वाटते ही स्पर्धा कशी आहे? स्पर्धा खूपच छान आहे. सर्व डेकोरेशन अँड ऑल सर्व छान आहे. खेळायला आनंद होईल. चला, विश यू ऑल द बेस्ट. नेरूल टीमचा कॅप्टन इथे आमच्या उपस्थित समित आहे. तू जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता या मॅच मध्ये? मी टॉस जिंकून फलंदाजी हेच केलं असतं, बॅटिंगच केली असते. परंतु आता डिसिजन पेंडिंग आहे. तू काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा मला वाटतं नवी मुंबईत फुल ग्राउंडवर पहिली स्पर्धा असेल ही, कारण की सुंदर ग्राउंड आहे, फुल ग्राउंड. आम्हाला संधी दिली नाराजांनी, याचा धन्यवाद. चला, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. टॉस तिथे जिंकलेला आहे ओव्हरपीट वाशीगाव या टीमनं आणि डिसिजन पेंडिंग आहे. तर मान्यवरांना विनंती करतो आपण असं नसतं आणि ऐकूया सेकंड डावाला जशी सुरुवात झालेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्या समेत आहेत आमचे सर्वांचे लाडके समालोचक युवराज माली यांना. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो, धन्यवाद उमेश म्हात्रे सर, ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस या ठिकाणी पाहिलाय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. भरपूर घडामोडी आतापर्यंत झालेल्या आहेत. लक्ष आहे या मॅच मध्ये 43 धावांचं. शिरवणे 11 शिरवणेच्या समोर आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 17 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि आपण खरं तर इच्छा व्यक्त केली होती की हलक्याशा पावसाच्या सरी पाहिजेत आणि आता मात्र वरुण राजा बरसायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये.
एक नो बॉल होता दादा मगाशी. यस, 4च चेंडू झालेले आहेत. हो, अरविंद राणा सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद राणा आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल असेल, नवी मुंबईच्या बाहेरचा टेनिस बॉल, रबर बॉल, खरं तर गाजून सोडलेला खेळाडू. खरं तर उत्तराखंडला बिलॉंग करतो, मात्र भरपूर वर्षापूर्वी नवी मुंबई स्थायिक झाला आणि खरं तर उत्तराखंडचा असल्यामुळे पहाडी या नावाने खरं तर तो सुपरिचित झाला होता एकेकाळी. अजूनही काही ठिकाणी गेलं का त्याला त्याच नावाने संबोधलं जातं. तो आता सध्या पाहतोय मैदानाच्या आत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 18 धावा. खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 43 धावांचा आव्हान आणि आता मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय तो मैदानाच्या आत. पंचांनी आमच्या रेनकोट मागवलेत, छत्र्या मागवल्यात, मात्र खेळाडूंना ती मुभा नाही. पावसाळी क्रिकेटची मजा, पावसाळी क्रिकेटचा आनंद आपण मात्र लुटत असताना श्री गणेश रामलीला क्रीडांगण सारसोळे गाव या ठिकाणी आहोत. धावसंख्या पुढे सरकली 20 या आकड्यावर. लक्ष आहे 43चा. आखूड टप्प्याचा बॉल यामुळे पंच केलाय कव्हरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, मात्र सिंगल प्राप्त केली जाते. त्या दरम्यान 21 धावा धावफलक्यावर. सामना सध्या कंट्रोल मध्ये आहे शिरवणे 11 शिरवण्याच्या. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धावा खरं वसूल करण्यात आल्यात. रायझिंग डिलिव्हरी, आखूड टप्प्याचा बॉल, उसळी घेणारा बॉल मेहबूबला चकवून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे प्रशांतला तुम्ही पाहताय जो विकेट किपर. महबूब शेख अजूनही त्याचा अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 2 चेंडू तो खेळलाय या इनिंग मध्ये, अजून एकही धाव काढली नाहीये. यावेळेस बघा फुटवर्कचा अभाव इथे आपल्याला जाणवतोय. खरं तर जागेवरनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, थोडीशी प्लेसमेंट चुकते. चेंडूची गती, चेंडूचा टप्पा ओळखण्यामध्ये थोडासा अपयशी इथे महबूब पाहायला मिळतोय. 3 बॉल 3ही डॉट तो खेळलाय. या षटकाचा विचार केला तर 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत हमजाने आणि 3 धावा त्याने खर्च केल्यात. चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमला, वाशी रॉयल्सला. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, यावेळेस प्रचंड वेगाने. टप्पा पडल्यानंतर अगदी स्किट झाला चेंडू. सिमेंटची विकेट तुम्ही पाहताय. रबर बॉलने आपण पाहतोय ही स्पर्धा खेळतोय, म्हणजे त्याचा फायदा गोलंदाज उचलतोय, चेंडूला ओला करतोय जेणेकरून चेंडू स्किट होईल टप्पा पडल्यानंतर. तर अरविंद राणा सारखा एक अनुभवी खेळाडू समोर असताना त्याच्या टिप्स कितपत फायद्याच्या ठरतात महबूब शेखला, की आता शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा हमजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत. यावेळेस समोर बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला खेळाडू आहे. सिंगल मिळते शेवटच्या बॉलवर आणि स्ट्राइक मात्र स्वतःकडे ठेवतोय पुन्हा एकदा
तो मेहबूब शेख 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना शिरवणे 11 शिरवणे आपल्याला टीम पाहायला मिळते. ती धावसंख्या आहे ती 22 बिनबाद. जवळजवळ निम्म लक्ष पार झालंय, अजून निम्म लक्ष पार करायचंय. 12 बॉल आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. 22 झाल्यात, 43 लक्ष आहे. 12 चेंडू आणि 21 धावा हे इक्वेशन. 12 balls and 21 runs are required. यस, इस्माईल आले तिसऱ्या षटकामध्ये. चला, वाशीगाव संघ फोर्स फिटनेस, व्हॉट्स युअर डिसिजन? पहिला बॉल लोवर फुल टॉस, मात्र फटका फसलाय. कॅचची संधी. हो, जजमेंट नाहीये. 2 खेळाडू होते आणि इथे बघा सिंगलच प्राधान्य दिलंय आता दोन्ही खेळाडूंनी. चान्स मिस केलाय. विकेट काढता आली असे, डॉट बॉल आला असता. यस नितीन, डिसिजन काय आपला? फिल्डिंग. यस, ओके. सो नेरुळ संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आपली टीम आपण सज्ज ठेवा. पहिल्या बॉलवर आली सिंगल. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल. अरविंद राणा सोनू बॉलला फेकतोय लॉंग ऑन, सीमा पार. बाहुभुजांमधली असलेली ताकद दर्शवत असताना क्रीडांगणावर अनेक सामने एका हाती फिरवलेला हा खेळाडू याच क्रीडांगणावर अरविंद राणा अर्थ सोनू आपल्या संघाला घेऊन चाललाय तो विजयाच्या दिशेने. आगेकूच करतोय. 29 धावा धाव फलकावर. 10 चेंडू आणि 14 रनची आता गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. षटकाराने मात्र समीकरण बदललं, इक्वेशन बदललं. ते म्हणजे शिरवणे संघासाठी. श्री गणेश रामलीला मैदान, सारसोळे गाव या परिसरामध्ये आपण आहोत. कुशल 11 आणि जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब आयोजित आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सूरजदादा पाटील साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून 2 दिवसीय या पावसाळी रबल बॉल क्रिकेटचा थरार नगरसेवक चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर आसनस्थ सर्व मान्यवरांचं, सारसोळे गावातील ग्रामस्थ मंडळींचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 10 चेंडू आणि 14 धावा. अरविंद राणाची विकेट आहे इथे महत्वपूर्ण. स्लोवर ऑन बॉल टाकलाय, थोडस चकवलाय. अनइव्हन बाउन्स, खाली राहिला बॉल. ज्या हाईटवर चेंडू एक्सपेक्ट केला होता अरविंद राणाने ती हाईट काही त्याला मिळाली नाही. बॅट फिरली, संपर्क झाला नाही आणि बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 9 बॉल 14 रनची गरज. पहिला सामना चित्तथरारक होईल का? डोळ्यांचं पारणं इथे फिटेल का? वन्स अगेन स्लोवर बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय ऑन साइडला. थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण तिथे आवश्यक होतं. 2 धावा इथे मिळतात. स्कोर शिफ्ट होतोय 31 या आकड्यावर. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 रनची गरज. 8 चेंडू 12 धावा. यावेळेस खराब बॉल, खरपूस समाचार. घणाघाती प्रहार. डाऊन दी ट्रॅक हा बॉल, डाऊन दी ग्राउंड हा बॉल. सीमा पार चाललाय. अरविंद राणाचा तडाखा या मुसळधार पावसामध्ये सुरूच राहणार आहे. अक्षर रिप्ले तुम्ही पाहिला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. धावसंख्या 37. 7 बॉल आणि 6 रनची गरज. याच बॉलवर सामना फिनिश होतोय का की इस्माईल एक चांगला शेवट करून देतोय? इथे जर अरविंद राणाची विकेट काढली तर सामन्यामध्ये त्यांचं कमबॅक होऊ शकतं आणि त्याची वाट पाहावीच लागेल आता पुढच्या स्पर्धेपर्यंत. विजयी षटकार अरविंद राणा ठोकत असताना या मॅच मध्ये 3च षटकांमध्ये 43 धावांचं आव्हान पार करून दिलंय आणि 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. तो शिरवणे 11 शिरवणे संघाने आणि वाशी रॉयल संघाचं मात्र आव्हान या स्पर्धेतनं झालंय संपुष्टात, आलंय संपुष्टात. यस, एकदा जोरदार टाळ्या अरविंद राणासाठी. 13 चेंडू आणि 40 धावांची विस्फोटक इनिंग खरं साकारली आहे ते अरविंद राणा अर्थात सोनूने. मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्स करूयात. नेक्स्ट मॅच फोर्स फिटनेस वाशी, ज्याने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला अगेन्स्ट नेरुळ 11 नेरुळ. यस,
वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर एवढीच आहेत, याची आपण नोंद घ्यावी. त्यामुळे आपण लगेचच पुढच्या सामन्याकडे जाणार आहोत, वळणार आहोत. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक याच परिसरातील संघ, अगदी आपल्या बाजूच्याच गावातील, निरुळ गावातील हा संघ, अनेक हिरे या संघामध्ये, आणि त्यांना आव्हान पेश करणार तो वाशी परिसरातील, वाशी गाव परिसरातील फोर्स फिटनेस वाशी गावा संघ. त्याही संघामध्ये आपण पाहतो